श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज तुम्हाला ज्या प्रत्येक स्त्रिया आहेत त्यांना एक अशी मी सेवा सांगणार आहे की ज्या सेवेसाठी तुम्हाला ना पोथी घेऊन बसणं आहे, ना देवासमोर एक एक तास बसणं आहे, किंवा तुम्हाला ती सेवा करायला तुमचे घरातले कामं सोडून ती सेवा करत बसणं ही काही इम्पॉर्टंट नाहीये, म्हणजे करावं लागणार नाही. आज मी अशीच एक छान अशी सेवा घेऊन आले. बऱ्याच स्त्रिया म्हणतात की ताई, आम्हाला नामस्मरण करायला टाइम नाहीये, ताई आम्हाला ही सेवा करायला टाइम नाही, ती सेवा करायला टाइम नाही, ताई आम्हाला स्वामींजवळ बसायला सुद्धा टाइम नाहीये. एवढं बायकांचं बिझी शेड्यूल झालेलं आहे. काय माहिती, म्हणजे असेलही हाऊसवाईफ आहेत. प्रत्येकीला ज्याच्या त्याच्या घराप्रमाणे माणसांप्रमाणे कामं असतात. भरपूर स्त्रिया ज्या आहेत त्यांना सेवा करायला वेळ नाहीये. आज मला त्यांच्यासाठी सांगायचं आहे एक अशी सेवा जी स्वतः आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा आहे, आणि तीच आज मी तुमच्यासोबत सांगणार आहे. जी सेवा मी गेले 6 ते 7 महिन्यापासून ही सेवा करत आहे, आणि या सेवेचे भरपूर अनुभव आहेत, खूप प्रचिती आहे. आता कसं होतं, भरपूर दोष जे आहेत ते आपले अन्नामधून जातात. जेव्हा आपण अन्न खातो, त्या अन्नातून आपल्याला दोष लागतात, म्हणून आपण एक विशेष सेवा करताना आपल्याला परान्न वर्ज्य करावं लागतं. आणि जी स्त्री अन्न बनवते ती तेवढी सात्विक पाहिजे, पवित्र पाहिजे. जर तुमच्या डोक्यामध्ये खूप विचार चालू आहे, तुम्ही फोनवरती गॉसिपिंग करताय आणि स्वयंपाक बनवताय, जो समोरचा माणूस आहे त्याची वृत्ती ही तशीच होत जाईल. तो जो आहे, त्याच्या ज्या स्वभावात बदल होतील ते तुमच्या स्वयंपाकामुळे. आता बरेच जण म्हणतात येईल माझा नवरा ऐकत नाही, त्याची वृत्ती अशी झाली. तुम्ही पहिले सुधारणं गरजेचं आहे. तुम्ही घरातील स्त्री आहात, कुलस्त्री आहात. तुम्ही जसं जसं तुमच्या स्वयंपाक व्यवस्थित करायला लागाल, तो जेवढा सात्विकतेने करायला लागाल, जेवढा पवित्रतेने करायला लागाल, तेवढे तुमच्या घरामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह बदल दिसतील, सकारात्मकता वाढेल. आपले जे घरातील माणसं आहेत त्यांच्या विचारामध्ये शुद्धता होईल, घरामध्ये शुद्धता होईल. जे लहान मुले आहेत ते चिडचिडपणा करतात, हट्टीपणा करतात. ते का करतात? ते अन्न खातात, त्या अन्नातून त्यांच्या शरीरात दोष जातात, म्हणून ते तसं करतात. अन्नातून भरपूर असे दोष आपल्या शरीरामध्ये जातात. तर आता तो स्वयंपाक जो आहे तो सात्विक व्हावा, शुद्धतेने असावा, पवित्रतेने असावा, त्यासाठी घरातील महिला काय करू शकते? आज मी तुम्हाला खूप छान असा उपाय म्हणजे सेवाच सांगणार आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती, महाराजांची सगळ्यात परमपवित्र सेवा म्हणजे नामस्मरण आहे. आणि नामस्मरणाचे खूप सगळे चमत्कार जे आहेत ते भरपूर स्त्रियांनी बघितले आहेत. आता ही सेवा आपल्या गुरुमाऊलींनी सांगितली आहे. मी एखादा व्हिडिओ पण टाकेल गुरुमाऊलींचा. तर ती सेवा आज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. जेव्हा तुम्ही सकाळी येतात, स्वच्छ स्नान वगैरे करून, तुमची जी गॅसची शेगडी आहे तिची पूजा वगैरे करायची, अन्नपूर्णा मातेला धन्यवाद द्यायचं, मातेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची की तू आमचं पोट भरते आहेस. कृतज्ञता व्यक्त झाल्यानंतर एक अगरबत्ती घ्यायची. ती अगरबत्ती हळदी कुंकू लावल्यानंतर शेगडीला ती अगरबत्ती ओवाळायची शेगडीला, आणि ती अगरबत्ती आपण किचनमध्येच कुठेतरी लावून द्यायची. तुमचं किचनमध्ये देवघर असेल तर तिथे ठेवा, नाहीतर तुम्ही खिडकीत वगैरे कुठेही ठेवू शकता. ती ठेवल्यानंतर ती अगरबत्ती चालू असे, म्हणजे चालू झाल्यापासून संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ नामस्मरण करायचे आहे. हो, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तुम्ही मनातल्या मनात करा किंवा म्हणा. तुम्ही जसं तुमचं नामस्मरण होईल तो स्वयंपाकात उतरेल, शुद्धता होईल स्वयंपाकाची. तर ही सेवा तुम्ही एकदा करून बघा, आयुष्यात खूप बदल होतील. एकदा प्रत्येक स्त्रीने ही सेवा केल्यानंतर तिच्या आयुष्यामध्ये काय बदल होतील, घरातील स्वयंपाक जो सात्विक होईल, तुमचं जास्तीत जास्त नामस्मरण व्हायला सुरुवात होईल. तुम्हाला माळ घेऊन बसणं शक्य नाही, पण तुमचं नामस्मरण वाढेल. ही सेवा एकदा नक्की करून बघा. तुमच्या आयुष्यात भरपूर असे चमत्कार घडतील, आणि साक्षात गुरुमाऊलींनी ही सेवा दिली म्हटल्यावर खूपच इफेक्टिव्ह सेवा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. सेवा करा, सेवेकरी व्हा.